पवईमध्ये रोहित आर्या यांनी ज्या घटनास्थळी मुलांना त्या ठिकाणी ओलीस ठेवलं होतं त्या ठिकाणसोबत त्यांच्यासोबत होते ते म्हणजे आहेर साहेब, ते देखील आपल्यासोबत आहेत। आहेर साहेब, काय सांगाल, काय आपलं पूर्ण नाव आहे आणि आपण कधीपासून त्यांच्यासोबत काम करत आहात? माझं नाव रोहन दिनेश आहेर। 2012-13च्या टायमाला त्यांचा पहिला चित्रपट आम्ही केला आणि ते लेट्स चेंज म्हणून त्या चित्रपटाचं नाव होतं। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वर्षा बंगल्यावरती आम्ही त्याचं उद्घाटन करून रमेश देव, धर्मेंद्र पाजी, त्याच्यानंतर असे सगळे प्रेम चोपडा आम्ही सगळ्यांनी मिळून तो चित्रपट केला होता। काल नेमकी घटना काय घडली, कधीपासून हे 4 दिवसापासून ऑडिशन सुरू होतं? आपल्याला यापूर्वी असं वाटलं होतं की अशी काही घटना घडणार आहे? नाही, कारण की पूर्ण टीमला एंटायर टीम, मी एकटाच नाही, पूर्ण टीमला त्यांनी आपली स्टोरी अशी आहे, आपल्याला हॉस्टेज सिच्युएशन क्रिएट करायची आणि तिकडनं मुलं फोन करून क्रांती घडवतील आणि करप्शन थांबवतील अशा टाईपचं त्यांनी आम्हाला समजवलेलं होतं। पण आम्ही प्रोजेक्ट सुरू करायच्या अगोदर स्क्रिप्ट मागतो, तर ते बोलले का स्क्रिप्ट वगैरे आत्ता नाही देणार, शूटिंग डिसेंबर किंवा मार्चमध्ये होईल, तर त्यावेळेस स्क्रिप्ट तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल। बरोबर, स्क्रिप्ट तुम्हाला त्यावेळेस अवेलेबल होऊन जाईल, म्हणून आत्ता फक्त ऑडिशनची प्रोसेस करायची आहे। तर त्यांना कॅमेरा अटेंडंट आणि आम्ही असं प्रोडक्शन करणारी माणसं पाहिजेत म्हणून, तर तेवढ्यासाठीच मला 4 दिवसासाठी त्यांनी अगोदर हायर केलं आणि पुढच्या प्रोडक्शनचं त्यांनी मला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं, ज्याचं काय अजून कमर्शियल झालेलं नव्हतं। किती जण या मुलांव्यतिरिक्त स्टाफ सगळे आतमध्ये होतात, तुम्ही लोक आर्या यांच्यासोबत? हे सगळे सर्वात पहिले ते सगळी मुलं त्यांनी स्वतःच बोलवलेली होती, आमचा काही कॉन्टॅक्ट केला। त्यांचे ते स्वच्छता मॉनिटरचे काहीतरी ग्रुप्स वगैरे असतात, तर त्या ग्रुपमधून त्यांनी ते सगळे पोरं सिलेक्ट केलेले होते। आम्ही ऑडिशनची प्रोसेस करण्यासाठी फक्त हायर केलेलं होतं। काल आम्ही त्या शूटिंग पर्पजमध्ये 3 टाईपचे ग्रुप बनवलेले होते, सगळे असे रिसर्च करणारा एक ग्रुप, स्टुडिओ ग्रुप, त्याच्यानंतर असे खटाटोप करणारे म्हणजे बुबी ट्रॅप्स वगैरे करणारा ग्रुप, म्हणजे रिटर्न ग्रुप, असं असे वेगळे नाव ठेवले। आणि जे क्रँकी रडणारे पोरं वगैरे असतात, लहान पोरं जे हॉस्टेज सिच्युएशनमध्ये रडतील वगैरे, असं त्याचा एक्झिट ग्रुप वगैरे असं प्रॉपर त्यांनी सगळं आमच्याकडनं करून घेतलं। ऑडिशनला काही सेलिब्रिटी देखील आले होते गाईड करायला, कोण होते? गाईड करायसाठीचं असं नाही, पण त्यांची सिलेक्शन प्रोसेस वगैरे कंटिन्यू चालू होती, तर वेगळे स्टार्स वगैरे येतच होते। डॉक्टर नाही, म्हणजे एकदा येऊन भेटून गेलेले आहेत सगळे। डॉक्टर गिरीश ओक येऊन गेलेले आहेत, आदिनाथ कोठारेंची वाईफ, ती म्हणजे त्या मॅडमांचं नाव मला उर्मिला ताई, ते पण येऊन गेल्या। तर सरांच्याच 3ऱ्या पिक्चरचा हिरो आयुष संजीव तो येऊन गेला। बिग बॉसची ती रुचिरा जाधव ती येऊन गेली। त्याच्यानंतर आत्ता आपले जे आत्माराम तुकाराम भिडे जे आहेत, त्यांची जी ओरिजिनल वाईफ आहे ते पण होत्या। ते पण मॉकमध्ये तर ते आमच्याबरोबर शूट करत होत्या बिचाऱ्या। म्हणजे सगळं करताना जराही आपल्याला संशय आला नाही की येऊ दिला नाही त्यांनी? कोणालाच काहीच वाटलं नव्हतं, कोणालाच काहीच फील नव्हतं होत। फक्त एवढंच आहे का थोडंसं त्यांचं म्हणजे आम्हाला डिरेक्टर म्हटल्यानंतर डिरेक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू थोडासा वेगळा असतो, पण हे थोडंसं अनप्रोफेशनल म्हणतो, तर ती बेसिक चिडचिड प्रोडक्शनवाल्या बाकीच्या लोकांची तेवढीच एक चिडचिड चालू होती, बस दुसरं वेगळं असं काही वाटलं नव्हतं कधी। या संपूर्ण घटना दरम्यान त्यांनी स्वतःचं एक नेटवर्क उभं केलं होतं, CCTV लावले होते, मॉनिटरिंग करत होते। बेसिक गोष्ट आहे ती, बेसिक गोष्ट आहे। कुठेही लहान पोरांचं शूट असलं किंवा काय केलं तर आम्ही मॉनिटरिंग सिस्टम लावतो, कारण की त्याच्यात त्या गोष्टी गरजेच्या असतात, मॅन्डेटरी असतात। त्याचा यूज अशा पद्धतीसाठी करणार आहे हे माहिती नव्हतं कोणाला। कुठे कुठे CCTV लावण्यात आले होते? त्यासाठी दरवाजामध्ये, हॉलमध्ये, पायऱ्यांवरती CCTV कॅमेरा होता की नाही? पायऱ्यांवरती CCTV कॅमेरा नव्हता, आणि त्यावरनं ते सर्व मुलांना आणि बाहेरच्या सर्व हालचालींवरती लक्ष ठेवून होते बऱ्यापैकी। आता त्यांच्याकडे ते ॲक्सेस होता। जी ज्वलनशील पदार्थ त्या ठिकाणी होऊन जप्त केली, म्हणजे एक पिस्टल जप्त केलंय, एक रबर सोल्युशन जप्त केलंय, पेट्रोल आणायला सांगितलं होतं, हे नेमकं साहित्य कुणी आणलं आणि कुणी त्या ठिकाणी ठेवलं किंवा त्यांनी स्वतःहून आणलं होतं का? त्यांनी आम्हाला कळवलं होतं मला का पेट्रोल वगैरे पाहिजे म्हणून, पण आम्ही आज पहिल्यांदा प्रोडक्शन करत नाहीये। जिथे लहान मुलं किंवा जिथे ओपन एअर असतात तिथे आम्ही कोणती आग जाळण्यासाठी आम्ही पेट्रोलचा उपयोग कधीच करत नाही। ते एक झटपट म्हणून सोल्युशन असतं। ते झटपट सोल्युशनला कसं असतं का, आग लावायची, टेम्पररी शॉट घ्यायचा आणि ती विझून जाते लगेच, कारण की ते रबरचं असतं आणि ते लगेच जातं निघून। पण त्यांनी ते सोल्युशन सगळं ते कापडावरती वगैरे टाकून ठेवलेलं होतं आणि तिथे मागे पोरं बसवलेली होती। तर दॅट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी टू अंडरस्टँड द सिच्युएशन। मग ती सिच्युएशन समजेपर्यंत मला खूप कॉम्प्लिकेटेड झालं। मग त्याच्यानंतर मग जेव्हा मला लांबून समजलं का, तो मला, मी जेव्हा तिकडे वरती आलं, म्हटलं सर काय झालं बोलायला, तेव्हा त्यांनी ते लायटर वगैरे पेटून दाखवलं मला। तू जर पुढे आलास, अजून या लेवलच्या पुढे आलास तर मी ह्याला आग लावेल। म्हटलं काय मजाक करताय, म्हटलं सर
मग त्याच्यानंतर मग जेव्हा खाली आलो त्या पोलिसांनी मला बाकीच्या पुढच्या सिच्युएशनला कसं टॅकल करायचं ते गाईड केलं. मग तुम्ही पोलिसांशी कॉन्टॅक्ट केलात की कसं नेमकं पोलिसांना कसं कळलं? पोलिसांनी म्हणजे स्टार्टिंग पासून पोलिसांना कळलं कसं की नेमका व्हिडिओ व्हायरल झाला, मग पोलिसांशी संवाद कोणी साधला? रोहितनी ऑलरेडी वाटतं त्या पॅरेंट्स लोकांना काहीतरी त्याचा व्हिडिओ पाठवलेला, तो व्हिडिओ तो अजूनपर्यंत मी बघितलेला नाही आहे का काय व्हिडिओ होता काय नाही. पण तो रोहित मला बोलला तुला जर सिच्युएशन समजून घ्यायची ना तर खाली मी पॅरेंट्सला व्हिडिओ पाठवलेला आहे, तू गप्प बस, तू तुझं काम कर आणि मी जे सांगतोय तेच इन्स्ट्रक्शन फॉलो कर, नाहीतर मग प्रॉब्लेम होईल तुला. या व्यतिरिक्त रोहितजी कोणाच्या फोनवरती संपर्कात होते, कुणाला काही सांगत होते, पोलीस त्यांच्याशी संवाद साधत होते, तो नेमका काय भाग चालू होता? पोलीस खालून त्यांच्याशी बोलत होते एवढं मला माहिती होतं आणि हे इकडनं सांगत होते का मला केसरकरांशी बोलायचं आहे. आणि पोलिसांचा आवाज मला खाली जिन्यांच्या इथे येतच होता. ते बोलत होते का तुम्ही आपण बसून बोलू. खूप वेळ पोलिसांनी त्यांना भयंकर कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला. आतमधून मी पण बोलत होतो का तुम्ही पुण्यात राहतात, पुण्यातले चांगले आपले आमदार आहेत सुनीलराव शेळके, म्हटलं त्यांच्याशी बोलणं करून देऊ, आपण त्यांना भेटू, त्यांच्या थ्रू केसरकरांना भेटू, असं सगळं बोलणं झालं होतं माझं. मी बोलत होतो, बाहेरून पोलीस लोक बोलत होते, पण तो एकच बोलता माझ्यावरती अन्याय झालेला, त्याचं मला जे करायचं ते मी करेल, असंच त्याचं चालू होतं. कोणाला मारलं लहान मुलांपैकी, कोणाला दरडावलं वगैरे नाही, ते मारलं वगैरे नाही कोणाला, पण ते चालू होती धराधरी वगैरे अशी बेसिक लेवलवर. तुमचीही त्यांच्यासोबत हातापायी झाल्याची घटना घडली? हो, म्हणजे मी सगळं जेव्हा काच फोडून टाकली मी तेव्हा त्यांनी माझ्या तोंडावरती पेपर स्प्रे मारला आणि त्या पेपर स्प्रेच्या ह्याच्यामुळे मी गडगडत जिन्यांवरून खाली पडलो आणि मग मी परत पुन्हा उठलो. मग पोलिसांनी त्या खाच्यातून परत माझ्या हाताला पूर्ण ते रुमाल वगैरे दिलं, रक्त थांबवायला दाबायला वगैरे. आणि मग त्यांनी मला सांगितलं आता आम्ही मागून मध्ये घुसतोय. मग त्यांचं जसं इन्फॉर्मेशन मला मिळालं का ते मागून मध्ये घुसणार आहेत आणि पोरांना वाचवणार आहेत, तसं मग सर्वात पहिले मग मी पण वरती पळालो आणि इकडनं पोरं काढायला सुरू केली. तिकडनं पोलीस लोक घुसले आणि मग हे सगळं सॉर्ट आउट झालं. जेव्हा ही चकमक घडली त्यावेळी नेमकं तुम्ही कुठे होतात आणि चकमकी वेळी नेमका काय घडलं? काही पोरं घेऊन खाली पोचलेलो होतो ऑलरेडी आणि वरती पोलिसांनी त्यांना गनसकट बघितलं वाटतं आणि मग त्यांनी जी काय कारवाई ती केली आणि वरती एखाद दोन पोरं काहीतरी राहिले होते, ते पोलीस स्वतः घेऊन खाली आले. हा जेव्हा घटना ही संपूर्ण चालू होती, गोळीचा आपल्याला आवाज आला, काय नेमकं मनामध्ये त्यावेळी आलं होतं? काय येणार आहे आयुष्यात आपण अशी सिच्युएशन कधी बघितलेली नसते. चित्रपटात हे म्हणजे स्वप्नच झालं आता आणि हे स्वप्नच राहणार आहे कायम. इथे बसलंय आता ते इथे आणि हे ट्रॉमॅटिक सिच्युएशन आहे. माझ्यासारख्या व्यक्तीला एवढं धडधाकट असताना मी त्याला एका फटक्यात मारू शकलो असतो. मुलांच्या सेफ्टीसाठी मी तो काही पाऊल उचलला नाही. पोलिसांनी पण मला सांगितलं होतं का कोणत्याही टाईपचं असं काही करू नका जिथे मुलांना आहे आणि मी ते फॉलो केलं. जे इन्स्ट्रक्शन्स पोलिसांनी मला दिले मी तसं फॉलो करून. कल्पना होती त्याच्या हातात जी पिस्टल होती त्या संदर्भात? नाही, लांबून मला कळलं नाही ना का ते काय ओरिजिनल. नंतर पोलिसांनी सांगितलं का ते दॅट वॉज नॉट अ ओरिजिनल गन, इट वॉज एअर गन समथिंग काहीतरी. तर मग ते तोपर्यंत मला कसं कळणार, मला काहीच माहिती नव्हतं. ते एकूणच यानंतर ज्यावेळी मुलं पालक हे ज्यावेळी आपल्या समोर आले त्या काय रिएक्शन्स होती तुमच्या किंवा ते काय संवाद साधत होते? मला सगळ्यांना फक्त डोळ्यासमोर बघूनच आनंद झाला का माझ्या एकही मुलाला कोणाला काही त्रास झाला नाही. आणि काय सांगायचं, आता पोलीस लोक म्हणतात का तू हिरोगिरी केली आहेस, खूप चांगलं काम केलं आहे. आता प्रत्येकाचे काय व्ह्यूज येतील, प्रत्येकाचे वेगळे व्ह्यूज आहेत. आता मी काय बोलणार आहे. हे होते आहिर ज्यांनी त्या मुलांना तर बाहेर काढलंच, मात्र दुसरीकडे एकूणच ती वस्तुस्थिती देखील सांगितली जेणेकरून ही ऐकल्यानंतर आपल्या सर्वांच्याच अंगावर काटा येईल. जवळपास 1.5 तास हा संपूर्ण थरार सुरू होता आणि या थरारातनं आहिर यांनी स्वतःसह मुलांना देखील वाचवलं. या दरम्यान झटापटीमध्ये त्यांनाही देखील काही इजा झालेली आहे आणि आता नुकतंच ते क्राईम सीन या ठिकाणी पोहोचत आहेत आणि आपल्याशी संवाद साधलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा कापरेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.